नमस्कार. मनशक्तीच्या या दुसऱ्या गर्भसंस्कार परिषदेसाठी आपल्याकडे अनेक मान्यवर वक्त्यांना आपण बोलवतो, त्यांच्याशी आपण चर्चा करतो. त्यामध्येच एक आपण आज बोलवलं आहे डॉक्टर उल्का नातू यांना. नमस्कार. नमस्कार. त्या स्वतः MD DCO गायनाकोलॉजिस्ट आहेत आणि या व्यतिरिक्त त्यांनी योगशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, त्याच्यामध्ये पदवी मिळवलेली आहे आणि योगशास्त्र आणि गायनाकोलॉजी असं एकत्रित त्या कन्सल्टिंग त्यांच्या प्रॅक्टिससाठी उपयोग करतात. ठाण्यामध्ये त्यांची कन्सल्टिंग प्रॅक्टिस आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. पहिला प्रश्न असा आहे की मनाचा संबंध पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी गर्भावस्थेपासून कसा आहे किंवा गर्भावस्थेत येण्यापूर्वीपासून कसा आहे, याबद्दल आपलं मत आपल्याला जाणून घ्यायला आवडेल. आता हा विषय समजावून सांगायचा झाला तर त्याच्या अगदी खोलात जायला मला आवडेल. कारण ज्या वेळेला एखादं व्यक्तिमत्व तयार होत असतं तर त्या व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये त्याच्या गर्भावस्थेमधील 9 महिन्याचा सुद्धा सहभाग, त्याच्यावर जे संस्कार होत असतात तो खूप मोठा आहे. आणि त्यानंतर सुद्धा त्याच्यावरती घरातलं वातावरण असेल, सोसायटीमधलं वातावरण असेल, कल्चरल दुसरं एन्व्हायरमेंट असेल, बिहेवियरल इन्फ्लुएन्सेस असतील, सिच्युएशनल फॅक्टर्स असतील, अनेक गोष्टींचा त्यावर प्रभाव पडत असतो. पण त्याआधी गर्भावस्थेत बाळ जेव्हा तयार होतं तेव्हा ते कसं तयार होतं हे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल. बघा, मेडिकल दृष्टीने पाहिलं तर एक स्त्री बीज आणि एक पुरुष बीज याचा संयोग होऊन त्याच्यातून 2 पेशीचा जीव तयार होतो. हा 2 पेशीचा जीव पुढे 4 पेशी, मग 8 पेशी, मग 16 पेशी, 64 पेशी असा जॉमेट्रिक प्रोग्रेशननी वाढतो, गर्भाशयात स्थिरावतो, 9 महिन्यांनी बाळ जन्माला येतं. पण याही पलीकडे दृष्टिकोन जो आहे ना तो आपल्या योगशास्त्राचा आहे. आणि योगशास्त्रामध्ये शंकराचार्यांनी पंचीकरण असं ते त्यांच्या तत्वबोध पुस्तकामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. लक्षात घ्या, सांख्य फिलॉसॉफीनुसार सुद्धा पुरुष आणि प्रकृती, जेव्हा प्रकृतीचे त्रिगुण साम्यावस्थेतून ते जेव्हा ऍक्टिव्ह स्टेजमध्ये असतात, इम्बॅलन्स स्टेजमध्ये असतात, त्यावेळेला निर्मिती किंवा क्रिएशन होतं असं मानलं जातं. मग पंचमहाभूतांपासून पंचतन्मात्रा तयार झाल्या आणि या पंचमहाभूतांच्या सात्विक, राजसिक आणि तामसिक गुणांपासून वेगवेगळे घटक तयार झाले. ते काय तयार झाले? पंचमहाभूताच्या सात्विक घटकापासून पंच ज्ञानेंद्रिय तयार झाली. त्यातल्या राजसिक घटकापासून पंच प्राण आणि पंच कर्मेंद्रिय तयार झाली आणि त्यातल्या तामसिक घटकापासून स्थूल शरीर तयार झालं. एक लक्षात घ्या, पंचमहाभूताच्या सात्विक घटकातून अजून एक गोष्ट तयार व्हायला मदत झाली, ते म्हणजे अंतःकरण चतुष्टय. हे नाव शंकराचार्यांनी कशाला दिलं? मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या 4 गोष्टींना. म्हणजेच मन तयार आपलं जेव्हा होत असतं त्यावेळेला त्या बाळाने जन्म घेत असताना त्याच्या सूक्ष्म शरीरामध्ये हे मनाचं अस्तित्व होतच. ते आता गर्भावस्थेमध्ये फक्त अभिव्यक्त होतं किंवा प्रकट होतं असं पण म्हणायला हरकत नाही. जन्म घेण्यासाठी त्याला त्याचा कारणदेह किंवा वासनामय शरीर सुद्धा जबाबदार असतं. म्हणजे काय? शरीराचे 3 भाग आपण कल्पूया. दिसतं ते स्थूल शरीर, त्याच्या मागे आहे ते मनबुद्धी अहंकार चतुष्टयाचं सूक्ष्म शरीर आणि त्याही पलीकडे आहे ते वासनामय शरीर म्हणजे कारण शरीर. की बाळाने जन्म का घेतला? आपण हे नेहमी समजावून सांगत असतो की बाळ आपल्या पालकांना चूज करतं किंवा निवडतं आणि त्यानुसार ते गर्भावस्थेमध्ये एखाद्या जोडप्याच्या पदरी जन्म घेतं. आता हे त्याची जी पर्सनॅलिटी आहे ती बाय डिफॉल्ट जन्म घेताना जे मन असेल त्यातले अभिव्यक्त संस्कारांनी त्याचं व्यक्तिमत्व घडेल, हा एक भाग झाला. पण दुसरा महत्वाचा भाग की त्याची आई त्याचं भरण पोषण 9 महिने करीत असताना कुठले संस्कार ती त्या बाळापर्यंत पोहोचवते आहे याच्यावरती त्या बाळाचा स्वभाव विशेष पर्सनॅलिटी पूर्णतः अवलंबून असेल. म्हणजे उदाहरणार्थ त्या आईने जर खूपच घाबरटपणा दाखवला किंवा तिच्यावर परिस्थितीच अशी आली आपण म्हणूया की ती अत्यंतिक अँझायटी किंवा डिप्रेशन किंवा स्ट्रेसची बळी ठरली, तर अशा वेळेला त्या जन्माला येणाऱ्या बाळाची पर्सनॅलिटी कशी असेल
सहज गेस करू शकता की अत्यंत अँक्शियस, नर्व्हस आणि आत्मविश्वास गमावलेलं असं व्यक्तिमत्व जन्माला येईल, है ना. म्हणजे आत्यंतिक ताणापोटी बाळाच्या व्यक्तिमत्वात फरक पडेल. अँझायटी डिसऑर्डर्सच्या जोडीला एक ऑटिझम म्हणून आपण म्हणतो स्पेक्ट्रम आहे, त्यामधलं बाळ जन्माला येऊ शकतं. किंवा भविष्यात होणारी व्यसनाधीनता किंवा अतिशय दुसरे मोठे काही आजार सुद्धा त्याच्या जन्मपूर्वीच्या आईच्या ताणाच्या पातळीवर अवलंबून असते. तर म्हणूनच आम्ही नेहमी सांगतो की पर्सनॅलिटी जेव्हा बाळाची डेव्हलप होते त्यावेळेला आईचं व्यक्तिमत्व त्या प्रेग्नन्सीला सकारात्मकतेने स्वीकारायला किती प्रयत्न करते किंवा संस्कार ती कसे करते, तिची मानसिकता काय, याच्यावर खूप अवलंबून असतं. ओके. दुसरा प्रश्न याच अनुषंगाने असा होता की इतर जे आपण एक्सटर्नल फॅक्टर्स ज्या बाळाच्या पर्सनॅलिटीला घडवायला मदत करतात त्या संबंधाने आपण अजून काय माहिती देऊ शकाल? खूप चांगला प्रश्न आहे. कारण आपण साधं उदाहरण घेऊया की शेती करताना, बी लावताना सुद्धा जर आपण त्या जमिनीची एक मशागत करतो, तर ज्या जमिनीमध्ये 9 महिने बाळाचा अंकुर रुजणारे, वाढणारे, तर ती मशागत आपल्याला आधीच करायला पाहिजे. आणि मला वाटतं मनशक्ती केंद्रामध्ये प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग हा भाग खूप महत्वाचा आणि ते संस्कार जोडप्याला दिले जातात. मला असं वाटतं की हे संस्कार देण्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग शारीरिक प्रॅक्टिसेस, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आहार, वातावरण आणि हितगुज या साधनेच्या सप्तधारा त्याचा वर्षावसा जर आपण त्या जोडप्यावरती केला तर येणारा अंकुर जो असेल ना तो खूपच चांगला रुजेल, वाढेल आणि संस्कारित होऊन बाहेर येईल. मग आता शारीरिक प्रॅक्टिसेस त्या कपल्सनी कुठल्या कराव्या, तर त्यांना त्यांच्या स्त्रीरोगतज्ञ असेल किंवा त्यांचा योग शिक्षक असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जमतील तितक्या शारीरिक क्रिया ज्या आहेत, उदाहरणार्थ आसनं आहेत, प्राणायाम आहे, ते अत्यंत मनापासून करावं, है ना. म्हणजे साधनेतली सिन्सिअरिटी, सिरियसनेस आणि कमिटमेंट कुठेही गमवायची नाही. ती तर साधना होतेच होते. त्याच्या जोडीला मंत्र, जप हे पण खूप महत्वाचं आहे. त्राटक खूप महत्वाचं आहे. त्राटकात असं मानलं जातं की शरीराची, मनाची, डोळ्यांची, भावनांची सगळ्याची शुद्धी होते. मग जिथे हे शुद्धीकरण अपेक्षित आहे ते शुद्धी झाल्यानंतर तिथे सिद्धीच जन्माला येईल ना. तर त्यामुळे आपला प्रवास हा शुद्धीतून सिद्धीकडे असा व्हायला हरकत नाही. भावनिक पातळीवरती मी तुम्हाला मंत्र जप सांगितलं. आध्यात्मिक पातळीवरती एक इंट्रोस्पेक्शन आपण असं म्हणूया की सेल्फ रिफ्लेक्शन, कॉन्टेम्प्लेशन, स्वाध्याय, एक स्वतःचा अभ्यास करायला आपण शिकलं पाहिजे की माझं कुठे चुकतंय. हे सगळं करायचा उद्देश का, की माझ्या मानसिकतेमुळे येणारे नर्वसनेसचे, डिप्रेशनचे, दुःखाचे असे जे डोंगर आणि पहाड आपल्याला वाटतं ना माझ्या पुढे इतके प्रॉब्लेम्स आहेत, ते कमी व्हावे. कारण शेवटी आपले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, वाढवायचे नाही. आणि त्यासाठी आपली साधनाच आपल्याला उपयोगाला येणार आहे. त्याला आपल्याला चांगला आहारही मदत करणार आहे. त्यामुळे सात्विक, सीमित आणि संतुलित असा आहार घेणं हे खूप आवश्यक आहे. शेवटी अन्नातूनच संस्कार जात असतात. यथा अन्नम तथा मनः असं म्हटलं जातं की आता ही सगळी शुची आपण म्हणूया, पावित्र्य जे आपल्या वागण्या बोलण्यात सगळ्यातून आणायचं आहे ते झिरपणारच आहे ना बाळा. बरं, त्यातला इनडायरेक्ट मेडिकल बेनिफिट लक्षात घ्या की जेवढं तुम्ही हे सगळं करता, म्हणजे आसन असेल, प्राणायाम असेल, हे ते, या सगळ्यातून आपले स्ट्रेस रिलेटेड सबस्टन्सेस, SRS जे आहेत मेंदूतले, ते कमी होतात. आता हे कमी झाल्यामुळे गर्भाशयाच्या आवरणाला होणारा जो रक्तपुरवठा असतो तो वाढतो. तो रक्तपुरवठा सुधारला की ते जे बीजारोपण तिथे व्हायला हवंय, इम्प्लांटेशन ऑफ द फर्टिलाइज्ड एग, ते खूप चांगलं होतं. आणि म्हणून पुढचे मिसहॅप्स म्हणजे उदाहरणार्थ अकाली डिलिव्हरी होणं किंवा प्रिमॅच्युअर डिलिव्हरी तर बोललो आता आपण, अबॉर्शन्स होणं किंवा प्रेग्नन्सीमध्ये उच्च रक्तदाब होणं, प्रेग्नन्सी डायबिटीस, हे सगळे प्रॉब्लेम्स किंवा ही कॉम्प्लिकेशन्स आपल्याला मिनिमाइज करता येतात. त्यामुळे आपल्या साधनेचा परिणाम आपण असं म्हणूया की
बाळाचं व्यक्तिमत्व घडवण्यात तर होणारच आहे, हो, पण आपल्याही दृष्टीने पाहिलं तर तेवढा फरक 9 महिन्याचा प्रेग्नन्सीचा कालावधी हा अत्यंत आनंददायी आणि सुखमय आणि तो असा कायमचा प्रवास हा झाला फरक पाहिजे. पडू शकेल पर्सनॅलिटी कायमचा फरक हा पडू शकतो. हो, छान, फारच छान सांगितलं ते. माझा पुढचा प्रश्न कॉन्फरन्सच्या थीम संबंधीचा आहे, की आपली जी कॉन्फरन्सची जी थीम आहे की फर्स्ट 1000 डेज ऑफ लाईफ, तर त्या अनुषंगाने तुम्ही योगशास्त्रामध्ये कुठे काही स्पेसिफिक उल्लेख आले आहेत का, जे कन्सिव्ह होऊ इच्छित आहेत त्यांच्या दृष्टीने काही तुम्ही इनपुट्स देऊ शकाल का त्या बाबतीत? हा जो मनशक्तीचा विषय आहे आजचा आपल्या कॉन्फरन्सचा, की त्यांनी केवळ तो प्रेग्नन्सी गर्भावस्था इथपर्यंत हा मर्यादित न ठेवता आपण काय पाहतोय तर ही भविष्यातली भारताची घडणारी पिढी आमची कशी असणार आहे, आणि त्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे की आपण कसं आहे ना, एकदा ते रुजलं वाढलं रोपटं की ते तसंच वाढणार आहे. म्हणजे आपण म्हणू आंब्याचं झाड आम्ही लावलंय तर त्याला पुढे कारली येणं शक्य नाहीये. तर त्यामुळे आम्ही लावतानाच ही खबरदारी खूप छान घेतोय की येस, वी आर डुईंग अवर लेव्हल बेस्ट, की ते चांगल्या संस्काराखालीच रोपटं रुजेल. त्यात एक मुद्दा मला स्वामी निरंजनानंद सरस्वती त्यांनी सांगितलेला मला खूप पटतो आणि आवडतो, की योगशास्त्र हे योग विद्या किंवा नुसतं प्राणायाम आणि नुसतं आसनं शुद्धिक्रिया ह्या पुरतं आपण मर्यादित न ठेवता योग चक्र ही संकल्पना स्वामीजींनी आणली आहे. आणि या संकल्पनेमध्ये ते म्हणतात की योग ही काही नुसती पार्ट टाइम करायची ऍक्टिव्हिटी नाहीये. हे आपल्या ग्रंथांनी पण सांगितलंय की दुःख हरणासाठीचा सर्वात चांगला उपाय म्हणजे योग आहे. मनप्रशमन उपाय इति योग. बस मनाचं प्रशमन. मग मनाचं प्रशमन करायला जर 5000 वर्षापूर्वी व्याख्या केली अर्थात तेव्हाही तर टेन्शन होतच ना. या म्हणून तर ती व्याख्या आली की संसारोत्तरणे न युक्ती योग शब्दे न कथ्यते, ही व्याख्या आहे. म्हणजे संसारात प्रॉब्लेम्स तेव्हाही होतेच, आपल्या प्रॉब्लेमची जातकुळी बदलली आहे पण प्रॉब्लेम हा प्रॉब्लेमच आहे. मग तो प्रॉब्लेम मला कमी करायचा असेल, माझे जर लेवल ऑफ स्ट्रेस मला आटोक्यात आणायची असेल तरच माझ्या बाळावर मी जर माझ्या ताणामुळे आणि स्ट्रेसमुळे बाळाला ओरडत राहिले, चिडत राहिले, वडाचं तेल वांग्यावर काढत राहिले, दॅट इज नॉट द वे आय विल डू द अपब्रिंगिंग ऑफ माय चाइल्ड. माझ्या बाळाला मला काय द्यायचंय? आत्मविश्वास द्यायचा आहे, संकटांना सामोरं जाण्याची ताकद द्यायची आहे, कंटेंटमेंट, एक समाधान, संतोष माझ्या बाळाला मला द्यायचा आहे. तर त्या दृष्टीने योगशास्त्र हे एक योगचक्र आपल्या आयुष्यात रोजच्या जगण्यात अंतर्भूत केलं. म्हणजे बहिरंग योग असेल तर त्यात हठयोग येतो, राजयोग येतो, क्रिया योग येतो, ज्याने बाह्य शरीर तुम्ही सुधारू पाहताय किंवा बाह्य वृत्ती ज्या बहिर्गामी असतात त्याला अंतर्गामी करू इच्छितोय आपण. आणि दुसरा आहे तो अंतरंग योग आहे. तो कुठला आहे? तो तो आपला कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे आणि भक्ती योग आहे. त्याचा परिणाम असा होतो की आपल्या आंतरिक वृत्तीच बदलायला एक दिवसात होणारी ही गोष्ट नाहीये. याला अनेक वर्ष जावी लागतात. पण मला असं वाटतं तोपर्यंत आपण मॅच्युअर पेरेंट्स होतो आणि त्या आपल्या मॅच्युरिटीचा आपण असं म्हणूया की आपल्या वाढवताना त्याला लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या परिपूर्ण आपण नसू कदाचित, कोणीच नसतं, पण आपल्याला समाधान होईल इथपर्यंत आपण त्या बाळाला देऊ शकलो. का द्यायचंय? त्याचा इमोशनल कोशंट, त्याचा भावनिक मूल्यांक आपल्याला वाढवायचा आहे. का? कारण त्याला समाजात नीट वावरता यावं, जगाला, समाजाला, उद्या ऑफिस मधल्या कलिग्सना, कुठल्याही कामाच्या क्षेत्रात लोकांना बरोबर घेऊन जाता आलं पाहिजे. त्याला नुसताच बुद्ध्यांक असून काही उपयोग नाही. त्याला भावनिक मूल्य पण महत्वाचं आहे आणि त्याचा स्पिरिच्युअल कोशंट पण. तुझे आई वडील हे सगळं करतायत, त्या बाळावर संस्कार तोच होतो ना, यात काही गैर नाहीये. फक्त त्याला पटेल पुढे जगामध्ये त्याला खूप घाणीला सामोरं जायचंय, पण याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी हे ओएसिस आहे, हा त्याला आत्मविश्वास असला तरी पण त्याच्या आत्मविश्वासाच्या पातळीत प्रचंड फरक होईल. तर हे आपल्या जुन्या जे शास्त्राने दिलेलं आहे ते आपण पोचवायचं. बरोबर. नक्कीच. शेवटचा प्रश्न, कॉन्फरन्सच्या संबंधाने तुम्हाला काय स्पेसिफिक फीडबॅक आहे किंवा मनशक्तीबद्दलचा काही तुम्हाला स्पेसिफिक फीडबॅक? मी खरं सांगू, मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगते, मी पहिल्या कॉन्फरन्सलाही वक्ता म्हणून होते उपस्थित
आणि ह्या दुसऱ्या कॉन्फरन्सलाही मी आली आहे. पण मी इथे शिकवायला येत नाही. मला असं वाटतं मी ते खूप काही इथे शिकून जाते. कारण आपण म्हणूया की इथली सगळी व्यवस्था, सगळं वातावरण, इथे जमलेले साधक यांची एक पातळी आहे, यांची एक अति उंच पातळी आहे की जे त्यांना सांगू ते तिथे स्पंजसारखं अब्सॉर्ब करायला साधक टपून बसलेले असतात अक्षरशः. आणि इतक्या सुंदर वातावरणामध्ये आपल्याला मिक्स व्हायला तर खूपच आनंद होतो. पण हे जे वैचारिक धन इथे मिळतं ना, ते केवळ केवळ आणि केवळ सुंदर आहे. सगळंच सात्विक आहे, काय सांगावं. खरंच धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल खूपच छान माहिती दिली. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.